मित्रांनो, आज जी गोष्ट मी तुमच्या पुढे घेऊन आलोय ना ती कुठल्या पिक्चरची गोष्ट आहे आणि नाही कुठल्या वेब सिरीजची। ही गोष्ट सांगली जिल्ह्यामधल्या एका लहानशा गावात घडून गेलेली अशी गोष्ट आहे की ज्यावर विश्वास करणं जरा कठीण होऊन जाईल। पण विश्वास ठेवा मित्रांनो, ज्यांच्यासोबत ही घटना घडली आहे ती लोक आजही या घटनेकडे एका वाईट स्वप्नासारखं पाहतात। त्यामुळे आजचा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी विकास आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या स्टोरी टेलिंग विकास या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ही गोष्ट आहे एका शाळेची आणि तिथे घडणाऱ्या अमानवीय घटनांची। भारतातील खूप नावाजलेली संस्था आणि त्यांच्या शाळा खूप दूरवर पसरलेल्या होत्या आणि त्या संस्थेला सांगलीमध्ये पण एक शाळा काढायची होती। त्यासाठी त्यांना जवळपास 35 एकर जमीन लागणार होती। जागा तर त्यांना मिळाली, पण ती मुख्य शहरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर होती आणि त्या जमिनीपासून आसपासची गावं पण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर होती। आता खरी स्टोरी सुरू होते ती इथून। त्या संस्थेने शाळेचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी कामाला जोरदार सुरुवात केली। जमीन मोजणीनंतर जेव्हा तिथं शाळेचा पाया करण्यासाठी खोदकाम सुरू होते तेव्हा तिथल्या मजुरांना खोदकाम करत असताना बरेच मानवी सांगाडे मिळू लागले। त्यामुळे तिथे काम करत असणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले होते आणि त्यामुळे तिथे काम करणारे मजूर हळूहळू काम सोडून जाऊ लागले। जेव्हा याबद्दल संस्थेच्या अधिकाऱ्यांनी माहिती काढली तेव्हा त्यांना असं कळलं की ही जागा आधी दफन करण्यासाठी वापरत असत। असे मानवी सांगाडे मिळाल्याने कोणी तिथे काम करायला तयार नव्हते। बघता बघता काम बंद होण्याची चिन्ह दिसू लागली, पण त्या संस्थेने त्या मजुरांना जास्त वेतन देऊन पुन्हा कामावर बोलवून घेतले आणि मग ते ठप्प पडलेलं काम पुन्हा नव्याने सुरू झाले। बघता बघता काम पूर्ण झाले। 35 एकर परिसरामध्ये खूप मोठा कॅम्पस उभा राहिला होता। एक मोठी शाळा, मेन गेटच्या एका बाजूला शिक्षकांना राहण्यासाठी घरं, बाजूलाच मुलामुलींना राहण्यासाठी स्वतंत्र हॉस्टेल, दुसऱ्या बाजूला शाळेतल्या इतर कर्मचाऱ्यांसाठी घरे, पुढे दवाखाना आणि मधोमध मुलांना खेळण्यासाठी एक मैदान, असा काहीसा भला मोठा कॅम्पस तयार झाला होता। त्या शाळेच्या मेन गेटच्या पलीकडे एक स्मशान होते आणि त्याच्या आजूबाजूला ओसाड जागाही होती। ती शाळा 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देणारी मोठी शाळा होती। संस्थेच्या नावामुळे ॲडमिशन लवकरच फुल झाले। शाळा लवकरच सुरू झाली। सगळे कसे एकदम सुरळीत चालू होते। पण एके दिवशी इयत्ता 6वीमध्ये शिकत असलेल्या एका मुलाला, जो त्या शाळेतल्या हॉस्टेलमध्ये राहत होता, त्याला खूप विचित्र असे अनुभव यायला लागले होते। त्यामुळे तो खूप जास्त तणावाखाली देखील होता। त्याला रात्री अपरात्री त्याच्या पलंगाखालून आवाज ऐकू यायचे, जसे कोणी त्याच्याशी पलंगाखालून बोलत असावं। त्याने एकदा दोनदा या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, पण त्याला रोजच तसे आवाज ऐकू येऊ लागले। त्यामुळेच घाबरून त्याने हॉस्टेलच्या वॉर्डनला याबद्दल सांगितलं। वॉर्डनला आधी वाटलं की कोणीतरी त्याची फिरकी घेत असावं, पण तो इतका घाबरलेला की त्या रूममध्ये आणि त्या पलंगावर जायची पुन्हा हिंमत करत नव्हता। आता विशेष म्हणजे त्याच्याच रूममध्ये अजून 5 मुलं पण होती, पण बाकी कुणालाही तसला काही आवाज तिथं आला नाही। शेवटी त्याला दुसरी रूम आणि दुसरा पलंग देण्यात आला। काही दिवसांनी त्या मुलाच्या जागेवर 7वीत शिकत असलेल्या एका दुसऱ्या मुलाला शिफ्ट केले आणि थोड्या दिवसातच तो मुलगा पण अगदी तशीच तक्रार करू लागला की त्याला पलंगाखालून आवाज ऐकू येतात। त्याला झोपल्यावर असा भास व्हायचा की जसा का तो अलगद उचलला गेलाय आणि हवेत तरंगतोय। हे ऐकून वॉर्डनसह त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या इतर मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, कारण त्या दोघांना पण अगदी सेमच अनुभव आला होता। हॉस्टेलच्या वॉर्डनने तातडीने ही सगळी घडलेली घटना मुख्याध्यापकांच्या कानावर घातली। मुख्याध्यापकांना या घडणाऱ्या घटनेचे गांभीर्य माहीत होते। त्यांनी याबाबत शाळेच्या ट्रस्टींसोबत चर्चा केली आणि एका पंडिताला तिथे बोलवले। सगळी मुले शाळेत गेल्यावर पंडित त्या हॉस्टेलमध्ये आले, कारण मुलांना यातील काही कळू द्यायचे नव्हते, नाहीतर ते घाबरतील आणि त्यांचा अभ्यासात मन लागणार नाही। पंडित तिथे येताच 2 तास ध्यानस्थ राहिले। 2 तासानंतर त्यांनी असं सांगितलं की त्या पलंगाखालील जमिनीमध्ये एक सांगाडा अजूनही आहे। बांधकाम करत असताना तो तिथेच राहिलेला दिसतोय आणि तोच त्रास देतोय। पंडित म्हणाले की ही जागा खोदून तो सांगाडा बाहेर काढावा लागेल, पण जर ही जागा खोदली तर इमारतीला तडा जाण्याची शक्यता होती। म्हणून हेडमास्तर त्या पंडितला म्हणाले, यावर काही दुसरा उपाय आहे का
थोडा वेळ विचार करून ते पंडित म्हणाले की ही जागा आणि हा पलंग अभिमंत्रित करावा लागेल आणि परत ही रूम आणि हा पलंग कुणालाही देऊ नका. दुसऱ्या दिवशी पंडितांनी तो पलंग आणि ती रूम अभिमंत्रित केली. आता परत कुणालाही तसला काही अनुभव आला नाही. काही दिवस सुरळीत गेले. पण तिथेच कर्मचाऱ्यांसाठी राहायला असलेल्या एका घरात नवीन रुजू झालेला एक ड्रायव्हर आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याची मुले पण सवलत दिल्याने त्या शाळेमध्ये शिकत होती. तो ड्रायव्हर शाळेतल्या मुलांना सहलीला घेऊन जाणे, गावातून भाजीपाला आणणे, शाळेतल्या कर्मचाऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे, शाळेची बाहेरील कामे करणे अशी काहीशी कामे करायचा. पण एके दिवशी त्याच्यासोबत खूपच एक विचित्र घटना घडली. त्याला अचानक ताप आला आणि बघता बघता 2 दिवसातच तो खूपच जास्त आजारी पडला. सर्व डॉक्टर वैद्य केले पण आजाराचे नेमके कारण काय आहे हेच काही समजेना. त्याला एकसारखं छातीत दुखून यायचं आणि काही दिवसांनी तो त्याच्या घराच्या बाहेर एका विचित्र अवस्थेत मरून पडलेला आढळला. त्याचे डोळे सताड उघडे होते, जसे काही मरण्याआधी त्याने काहीतरी भीतीदायक पाहिलं असावं. लोकांनी विधिवत त्याचे अंतिम संस्कार केले. आता या गोष्टीला 6-7 दिवस उलटून गेले असतील. आता जेव्हा ही गोष्ट घडली तेव्हा इंग्रजीचे सर 15 दिवसासाठी त्यांच्या गावी गेलेले. त्यांना यातील काहीच माहीत नव्हतं. जेव्हा 15 दिवसांनी ते यायला निघाले नेमकी त्यांची ट्रेन लेट झाली आणि ते रात्री 9 वाजता सांगलीत आले. फक्त 10 मिनिटांसाठी त्यांची शाळेवरून पलीकडच्या गावाला जाणारी शेवटची बस चुकली. शाळेपर्यंत जायला आता त्यांना एकही बस उपलब्ध नव्हती. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना एक टेम्पोवाला भेटला, पण तो फक्त त्यांना 5 ते 6 किलोमीटर अंतरावर सोडणार होता. त्याला तिथून दुसरीकडे जायचं होतं. सरांनी विचार केला की 4-5 किलोमीटरचा तर प्रश्न आहे. तिथे जर दुसरे कोणते वाहन मिळाले तर लिफ्ट घेऊन पुढे जाता येईल. हा विचार करून ते टेम्पोमध्ये बसले आणि काही वेळानंतर टेम्पोवाल्यांनी सरांना सांगितलेल्या ठिकाणी नेऊन सोडले आणि तो त्याच्या दिशेने निघून गेला. सर तिथेच थांबले. अर्धा-पाऊण तास उलटूनही त्यांना एकही गाडी दिसत नव्हती. मग कंटाळून ते पायी शाळेच्या दिशेने जायला निघाले. सुनसान रस्ता, आजूबाजूला ओसाड माळरान आणि त्यामध्ये होती अमावास्या. खरं तर सर भूत वगैरे या गोष्टीला मानत नव्हते, पण वातावरण एवढं भीतीदायक होतं की त्यांना कधी एकदाच घरी पोचतोय असं झालेलं. तेवढ्यात त्यांना मागे कोणीतरी चालत येतंय असं जाणवलं आणि त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांच्या दिशेने कोणीतरी झपाझप पावले टाकत येत होतं. सरांना जरा हायसे वाटले. जवळ आल्यानंतर त्यांना असं कळलं की तो त्यांच्या शाळेमध्ये काम करणारा राजेश होता. राजेशला पाहून सरांना आनंद झाला. राजेशला पण बरं वाटलं. सरांनी त्याला विचारलं की तू इथं काय करतोय? त्यावर तो म्हणाला की शहरात गेलो होतो काही कामासाठी. त्यावर सर म्हणाले, अरे मग शाळेची गाडी घेऊन जायची ना. राजेश म्हणाला की तीच घेऊन जाणार होतो, पण ती पंक्चर असल्याने काही शक्य झालं नाही. सर म्हणाले, बरं झालं जाऊ दे, नाहीतरी तू मला भेटला नसता आणि मग मला एकट्याने जायला लागले असते. त्यावर हसत हसत राजेश म्हणाला, का सर तुम्हाला रात्री जायला भीती वाटते का? सर म्हणाले, अरे छे भीती कसली, पण एकट्याने जायचा कंटाळा येत होता. बोलता बोलता शाळा देखील आली. मेन गेटमधून आतमध्ये आल्यावरती सरांनी त्याला बाय केले. मग तो त्याच्या घरी जायला वळला आणि सर देखील त्यांच्या घरी जायला वळले. सरांची सहज नजर सिक्युरिटी कॅबिनकडे गेली. त्या कॅबिनमधला सिक्युरिटी गार्ड सरांकडे एका विचित्र नजरेने बघत होता. सरांना काहीसं विचित्र वाटलं. सरांनी या गोष्टीला इग्नोर केलं आणि आपल्या घराकडे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 11ला मधल्या सुट्टीमध्ये शाळेच्या कॅन्टीनमध्ये बाकी सरांसोबत ते जाऊन बसले. बाकीचे सर्व सर त्यांना त्यांची सुट्टी कशी गेली वगैरे विचारू लागले. नंतर गणिताचे सर त्यांना सांगू लागले, अहो सर, तुम्हाला माहिती आहे का, तो आपला ड्रायव्हर होता ना, तो आत्ताच काही दिवसापूर्वी मेला. हे ऐकून इंग्रजीचे सर म्हणाले, का उगाच माझी गंमत करता? त्यावर बाकीचे सर देखील म्हणाले, अहो खरंच 8 दिवस झाले त्याला जाऊन. पण इंग्रजीचे सर म्हणाले, कसं काय शक्य आहे? अहो कालच आम्ही रात्री एकत्र सोबत आलो. हे ऐकून बाकीच्या सरांच्या चेहऱ्यावर भीती पसरली. हा तोच होता राजेश, जो काल सरांसोबत शाळेत आलेला. त्या बाकीच्या सरांचे चेहरे पाहून इंग्रजीचे सर जे काय समजायचे ते समजले आणि धाडकन चक्कर येऊन तिकडंच कोसळले.
8 दिवस ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्यांना पाहण्यासाठी सिक्युरिटी गार्ड पण तिथे आलेला आणि सरांना तो म्हणाला, सर त्या दिवशी जेव्हा तुम्ही गावावरून आलेले तेव्हा एकटेच बडबडत मेन गेटमधून आतमध्ये आले. तुमच्याकडे बघून मला थोडंसं विचित्र वाटलं. याच दरम्यान बऱ्याच जणांना खूप विचित्र अनुभव येऊ लागले होते. कुणाला गावी असलेले आपले सवंगडी दिसत होते तर कुणाला आवाज ऐकू येत होते. त्यामुळे सर्व सरांनी मुख्याध्यापकांना याबाबत तक्रार केली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी तातडीने त्या पंडितांना पुन्हा बोलवून घेतले आणि एक महापूजा करून घेतली. त्यानंतर हे सगळं थांबलं. बहुधा तिथे भटकत असलेल्या आत्म्यांना आता शांती मिळाली असेल. पण तो पलंग मात्र अजूनही तिथे तसाच अभिमंत्रित केलेला आहे आणि अजूनही तो कोणाला दिलेला नाही.